तर बातमी आहे कल्याणमधून रस्त्याकडे उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड करण्यात आलेली आहे। कल्याण पूर्वेच्या खडेगोळवली परिसरातील ही घटना आहे। घटनेत घराच्या छताचंही मोठं नुकसान झालंय। 2 दुचाकी पेटवल्या गेल्या तर 10 ते 12 वाहनांचं आतापर्यंत नुकसान झालेलं आहे। कोळसेवाडी पोलिसांनी तपासाची चक्र आता वेगाने फिरवत 2 जणांना अटक केली आहे। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। विद्यापीठाची बनावट मार्कशीट देणाऱ्या रॅकेटचा आता पर्दाफाश करण्यात आलेला आहे। चंद्रपूरच्या दुर्गापूर पोलिसांकडून एकाला अटक करण्यात आली। आरोपींकडून आलिशान वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत। बनावट प्रमाणपत्र डिग्री त्यामध्ये संत तुकडोजी महाराज अमरावती विद्यापीठाच्या काही डिग्र्या, काही नागपूर विद्यापीठाच्या डिग्र्या, काही गोंडवाना विद्यापीठाच्या डिग्र्या, काही राजस्थानच्या युनिव्हर्सिटी आणि माहीच्या काही डिग्र्या आहेत। अशा तशी तक्रार प्राप्त झाली। त्या तक्रारीवर आम्ही विविध कलमांमध्ये गुन्हा दाखल केला आहे आणि त्यामध्ये एक आरोपी अटक केला आहे। बनावटी ते डिग्र्या तयार करून काही लोकांना 5 लाख रुपयात पूर्ण डिग्री आणि 10 लाख रुपयांना पूर्ण डिग्री अशा ते विकत होते। त्याचप्रमाणे काही नोकरी लोक आहेत WCL मध्ये, त्यांना प्रमोशन करिता डिग्रीची आवश्यकता असते। अशा प्रकारे त्यांना ते डिग्री विकून त्यांचा ते व्यवसाय करत होते। बनावटी प्रमाणपत्र डिग्र्या अशा बऱ्याच जप्त केलेल्या आहेत आणि आता पुढे गुन्ह्याचा तपास सुरू आहे। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। राज्यातील विविध पक्षातील कारखानदारांची भाजपच्या नेत्यांशी हातमिळवणी आहे। त्यामुळे साखर कारखानदार फायद्यात आहेत आणि शेतकरी आणि सर्वसामान्य जनता मात्र तोट्यात आहे। वंचितचे नेते सुजात आंबेडकरांचा हा आरोप आहे। आपण किती गोष्टी इम्पोर्ट करतो आणि किती गोष्टी भारतात स्वतः उगवतो आणि शेतकऱ्यांना मदत करून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन सेल्फ प्रोडक्शन आपलं किती 2014 पासून कमी झालंय हे पण आपल्या सर्वांना बघायची गरज आहे। एका बाजूला शेतकऱ्यांच्या सवलती काढल्या गेल्यात, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी होत नाही, शेतकऱ्यांचं जर नुकसान झालं तर नुकसान भरपाई होत नाही। त्याच्यामुळे काय होतं, आपलं प्रोडक्शन कमी होतं ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट्सचं प्रोडक्शन कमी झालं की काय होतं, आपल्याला एक्सपोर्ट करायला लागतं। एक्सपोर्ट केला की महागाई वाढते, दर वाढतोच। एका बाजूला आपण शेतकऱ्यांचं नुकसान करतोय आणि शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानामुळे इकडच्या सर्वसामान्य नागरिकांना दुप्पट दर भरायला लागतोय। ह्याच्यावरती तातडीने सरकारने योजना केली पाहिजे। तर पेपर वारंवार फुटत राहिला आणि ह्यांचा पुढचा तरक्कीचा रस्ता बंद झाला तर हे पुढे कुठे आपल्या आयुष्यात तरक्की करू शकणार आहेत किंवा आयुष्यात पुढे जाऊ शकणार आहेत, हा आपल्याला प्रश्न आला पाहिजे। कारण त्यांचा पुढचा तरक्कीचा किंवा डेव्हलपमेंटचा मार्गच बंद केला जातो। पेपर फुटीच्या विरुद्ध एक डिपार्टमेंट नाही तर एक सक्त कायदा केला पाहिजे आणि त्या कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे, जेणेकरून पेपर फुटणार नाहीत आणि पेपर फुटले तर त्याच्यावरती स्ट्रिक्ट ॲक्शन घेऊन इमिजिएटली रिएक्झामिनेशनचा एक काहीतरी आपल्याला ऑप्शन देता आला पाहिजे। त्याच्याकरून विद्यार्थ्यांची झालेली मेहनत आणि एक अख्खं अकॅडमिक वर्ष वाया जाणार नाही। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। पुण्यातील कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्यांचा खच सापडलेला आहे। स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी आता करण्यात आली आहे। 23 ऑगस्टच्या स्वच्छता मोहिमेदरम्यान कात्रज घाटात मोठ्या प्रमाणात भाजपचे झेंडे आणि टोप्या आणि टी-शर्ट देखील आढळलेले आहेत। युवा की आवाज हे वंदे मातरम कार्यक्रमात उपस्थितांना वाटण्यात आलेले साहित्य घाटात टाकल्याचा स्वच्छता ग्रुपचा दावा आहे। सांगली जिल्हा बँकेतील नोकर भरतीची परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे। 31 ऑगस्टला ही परीक्षा होणार होती। परीक्षा केंद्र दूर असल्याने परीक्षार्थींनी नाराजी व्यक्त केली आहे। 40% आमच्या भगिनींचे अर्ज आहेत। त्या भगिनींना एवढ्या लांबच्या जिल्ह्यामध्ये जाणं, 4 दिवस घालवणं आणि खर्च करणं हे परवडणार नव्हतं आणि म्हणून आम्ही त्या कंपनीला विनंती केली। सगळ्या संचालकांनी मीटिंग घेतली आणि त्या कंपनीला मी लेखी कळवलं की भले आमची परीक्षा तुम्ही 1 महिना पुढे घ्या, मात्र आमच्या जिल्ह्यातल्या सगळ्या युवकांना, युवतींना या जिल्ह्यामध्ये किंवा आसपासच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही सामावून घ्या आणि अशा पद्धतीनं आता परीक्षा कॅन्सल झाल्या। भविष्यामध्ये परीक्षा होताना सगळ्यांना जवळचा जिल्हा मिळेल याची काळजी आम्ही सगळे संचालक निश्चितपणे घेऊ, याची हमी मी तुम्हाला ह्या निमित्ताने देतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।